झटपट होणारं वाटण बनवणार आहोत। ते म्हणजे त्याच्यामध्ये आपण घ्यायचं आहे लसूण, खोबरं, जिरे आणि कोथिंबीरीच्या काड्या, ज्या काय आपण सोलून उरते ना कोथिंबीर, त्याच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला वाटण बनवायचं आहे। चला तर बनवूयात आपण। मी आता मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे घेतलेत। आता याच्यामध्ये मी घालणार आहे लसूण, पण त्या अगोदर मी पहिलं खोबरं हे ना थोडंसं बारीक करून घेणार आहे। हे असं थोडं ओबड-धोबड वाटलं गेलेलं आहे। आता एक कुंडा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं काढून घ्यायचं, सगळंच काढलं तरी चालेल। आणि आता याच्यातलं थोडंसं बॅचेस मध्ये घ्यायचं खोबरं, त्याच्यामध्ये आपण घेतलेले जिरे, कोथिंबीरीच्या काड्या आणि हे लसूण, असं सगळं घालून घ्यायचंय आणि हे परत छान ब्लेंड करायचं आहे। हे आपल्याला पाणी न घालता सगळं मिक्स छान वाटून घ्यायचं आहे। छान ब्लेंड होतं। परत आपल्याला त्याच्या साइड्स वरनं सगळं काढायचं आहे आणि परत एकदा वाटून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही किती छान वाटून झालं, बघा किती छान वाटलं गेले बारीक। आणि आता ह्याला तुम्ही कशामध्ये तरी काढून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। मी एका डब्यात काढते। हे वाटण फ्रीज मध्ये सहज 15 दिवस राहतं आणि ते कोणती भाजी आपण केली त्याला थोडासा रस्सा करायचा म्हटलं तर हे वाटण टाकायचं की झालं आपली भाजी मस्त होते एकदम। हे असं सर्व काढून घ्यायचं छान। हे वाटण कोणत्याही भाजीमध्ये, जसं दोडक्याची भाजी, भोपळ्याची भाजी, वांग, कशातही तुम्ही घाला, थोडंसं चमचाभर घाला आणि मस्त ते एकदम मस्त छान भाजी लागते त्याची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।